इथे किती जण आहेत ज्यांनी इंडियन मार्केटमध्ये रिअल मनीमध्ये ट्रेड केले आहेत किंवा ते शिकत आहेत? कोणाकडून ऐकलं असेल? कोणीच नाही मिळत. मग सर्व इथे नवीन आहेत, शिकण्यासाठी आले आहेत. किती जणांना मार्केट माहित आहे? मार्केट म्हणजे काय, किती जणांना माहित आहे? जसं की जिथे व्हेजिटेबल मिळतंय, जे फळभाज्या मिळतात, त्याला आपण काय म्हणतात? भाजी मार्केट सर्वांना माहित आहे. फिश मार्केट, मच्छी मार्केट, किती जणांना माहित आहेत मार्केट आहे? फिश मार्केट, भाजी मार्केट. किंवा जिथे इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळतात त्याला म्हणतो आपण हार्डवेअर मार्केट. हार्डवेअर मार्केट म्हणजे मीन्स मार्केटचा अर्थ तुम्हाला माहित असेल, की जिथे बाय सेल होतात, वस्तूंच्या बाय सेल होतात, वस्तू खरेदी विक्री होतात. ठीक आहे. जर आपण फिश मार्केटमध्ये गेलो तर तिथे कसली विक्री होत आहे? मच्छीची विक्री होत आहे, बरोबर. जेव्हा आपण फिश मार्केटमध्ये जातो तिथे कसली मासळी असते, मच्छी असते, त्यांची खरेदी आणि विक्री होत आहे. सेम जर आपण भाजीपाला मार्केटमध्ये गेलो, तर तिथे व्हेजिटेबल असतात. त्यांची खरेदी विक्री होत आहे. तसंच जे इंडियन मार्केट आहे, ज्याला आपण स्टॉक मार्केट म्हणतो. ओके. तिथे कसं मी इंडियन मार्केटमध्ये ट्रेड घेत होतो. पण आता फॉरेक्स मार्केट फोकसमध्ये असल्यामुळे इंडियन मार्केट फक्त व्ह्यूसाठी आहे. ओके, हरकत नाही. ते जे इंडियन मार्केट आहे, त्याच्यामध्ये आपण बाय सेल कशामध्ये करतोय? ज्या स्टॉक आहेत, स्टॉक कंपन्या आहेत, जसं की बँक सेक्टर आली, त्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे सेक्टर आहेत. ठीक आहे. ज्या कंपन्या आहेत, जसं की आपल्या जर घरातच बघितल्या, तर अशा घरात बऱ्याच कंपन्या असतील, ज्या तुम्ही त्या कंपनीचे वस्तू यूज करतात. ते Colgate यूज करता. Colgate झाला, फेविकॉल झाला, बाकीचे अदर कपडे झाले. ज्या तुम्ही वस्तू घरामध्ये तुमच्या रोजी डेली लाईफमध्ये यूज करतात, त्या वस्तू जिथे बनतात, ज्या कंपनीमध्ये बनतात, त्या कंपनीचे स्टॉक असतात इंडियन मार्केटमध्ये. त्या काही कंपन्या लिस्टेड असतात मार्केटमध्ये. 2 एक्सचेंजेस आहेत मार्केटमध्ये. त्या 2 एक्सचेंजमध्ये कंपनी लिस्टेड असतात. फर्स्ट आहे NSE, सेकंड आहे BSE. NSE मीन्स काय? नॅशनल स्टॉक एक्सचेंज. इथे 50 कंपन्यांचा समावेश असतोय. ज्या इंडियामधील 50 टॉप कंपन्या आहेत. भारत देशाच्या ज्या 50 कंपन्या आहेत, त्यांचा समावेश आहे NSE मध्ये. ह्याला म्हणतात नॅशनल स्टॉक एक्सचेंज. ह्या 2 एक्सचेंजेस आहेत, इथे आपण खरेदी आणि विक्री करतोय. ठीक आहे. जसं आपण आपल्याला जर मासळी खरेदी करायची असली, तर आपण कुठे जातोय? मच्छी मार्केटमध्ये. सेम आपल्याला भाजीपाला खरेदी विक्री करायचा असला, तर आपण जातो भाजी मार्केटमध्ये. तसंच इथे जे 2 एक्सचेंजेस आहेत, एक आहे NSE आणि BSE. ह्यांच्यामध्ये आपल्याला काय करता येतं? स्टॉक एक्सचेंज करता येतात. बाय आणि सेल करता येतात. ह्या ज्या NSE, BSE आहेत, ह्या इंडियाच्या 2 मुख्य एक्सचेंजेस आहेत. ठीक आहे. इथे शेअर मार्केटमध्ये आपल्याला प्रॉफिट कधी होतं हे समजून घ्या. जेव्हा आपण एखाद्या कंपनीचा शेअर खरेदी करतो, ठीक आहे. जेव्हा आपण एखाद्या कंपनीचा शेअर खरेदी करतो आणि त्या कंपनीची समजा ग्रोथ झाली. एखादी अमुक-अमुक कंपनी आहे. ठीक आहे. ते काय करतंय? आपण जेव्हा पण एखादा शेअर बाय करतो, तेव्हा आपण काय करतोय? त्या कंपनीमध्ये आपला त्यात छोटासा हिस्सा बाय करतोय. ज्या कंपनीचा आपण एखादा शेअर बाय करतो, त्या कंपनीच्या छोटासा हिस्सा आपण बनतोय. जेव्हा पण एखाद्या कंपनीला फायदा होतोय, जेव्हा पण एखाद्या कंपनीला फायदा होतोय, तेव्हा त्यासोबत आपला सुद्धा फायदा होतोय इथे. ठीक आहे. जे इन्व्हेस्टर असतात त्या कंपनीमध्ये, एक अमुक-अमुक कंपनी आहे XYZ पकडा. त्या कंपनीने काय केलं? 2020 साली एक XYZ कंपनी आहे. ठीक आहे. तिचा रेव्हेन्यू किती होता वर्षाचा?
फर्स्ट तिची पूर्ण अमाउंट 1,000 एका शेअरची प्राइस चालू होती त्या शेअरची XYZ कंपनीची. ठीक आहे. 2022 मध्ये त्या कंपनीची काय झाली ग्रोथ झाली. 2022 मध्ये त्या कंपनीची ग्रोथ झाली. कंपनीचे चांगले रिझल्ट आले. फायनान्शियल रिझल्ट चांगले आहे. कंपनीची जी व्हॅल्यू होती ते समजा 1 सीआर होती. 1 सीआर होती. कंपनीची व्हॅल्यू सीआर होती 2020 साली. तीच 2022 साली त्या कंपनीची व्हॅल्यू झाली 3 करोड. एक्झाम्पलसाठी सांगतोय. तर कंपनीला किती दुप्पट फायदा झाला इथे. ठीक आहे. जो 1,000 चा शेअर होता, तो आता 2022 साली कितीचा होणार? ₹3,000 होणार. ठीक आहे. जर तुम्ही एक छोटा इन्व्हेस्टमेंट केली असेल, त्याच्यामध्ये जर तुम्ही 10 शेअर बाय केले असतील, 1-1 हजाराचे 10 शेअर बाय केले असतील, तर तुमची इन्व्हेस्टमेंट किती असेल इथे? ₹10,000 ची इन्व्हेस्टमेंट असेल. आणि त्याची व्हॅल्यू जेव्हा 2022 मध्ये तुम्ही बघणार, तेच तुमचे 10,000 किती झाले असतील? 30,000 झाले असतील. म्हणजे जेव्हा कंपनीला मग सांगायचा उद्देश काय माझा, जेव्हा कंपनीला फायदा होतोय, तेव्हा तुम्हाला फायदा होतोय. ठीक आहे. जर तुम्ही ज्या एखाद्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट केला असेल पैसा, जेव्हा पण त्या कंपनीला प्रॉफिट होईल, त्यासोबत त्या कंपनीसोबत तुम्हाला सुद्धा प्रॉफिट होईल. ठीक आहे. पुन्हा एक्झाम्पल देतोय एक. आता याच्यामध्ये फायदा कसा होतोय, जेव्हा आपण बाय करतोय, ठीक आहे. बाय केल्यानंतर एखाद्या कंपनीचा शेअर तुम्ही बाय केला समजा. कंपनीचा शेअर जेव्हा कंपनी ग्रोथ करते, त्यासोबत तुम्ही जर इथे इन्व्हेस्टमेंट केलात, तर त्या इन्व्हेस्टमेंटचा काय होतंय, तुमचे पैसे डबल होतात, टिप्पर होतात. 2-3 वर्षात किंवा 4-5 वर्षात डबल, ट्रिपल सुद्धा होतात. बट इथे कंपनी जर फायद्यामध्ये नसली, कंपनी जर तोट्यामध्ये गेली, हे कंपनीचे रिझल्ट जर इथे चांगले नसले, तर काय होतंय, तिथे आपल्याला नुकसान सुद्धा होतंय. प्रत्येक कंपनीमध्ये जिथे आपण इन्व्हेस्ट करतो मार्केटमध्ये, तिथे फायदाच होतो असं नाही. जर कंपनी चांगली नसेल, कंपनीचे रिझल्ट जर चांगले नसतील, तर इथे आपल्याला नुकसान होतंय. म्हणजे तर इथे आपल्याला चांगली कंपनी कशी शोधायची हे सुद्धा आपण पुढे बघणार आहोत. ठीक आहे. जसं की आजचं उदाहरण घेतलं आपण, तर गोल्ड बघितलं. गोल्डचा भाव किती चालू आहे? 1,50,000च्या वर आता रनिंग गोल्डचा भाव चालू आहे. जर जमीन बघितली आपण, प्लॉटमध्ये जर इन्व्हेस्टमेंट करायची गेली, तर आता परवडणार आहे का इन्व्हेस्ट करायचं? ओके. जर आपण जमिनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचा विचार जरी केला प्लॉटमध्ये, तरी मिनिमम किती लागतात? 10,00,000 तरी आपल्याकडे असायला हवे. 10,00,000, 20,00,000, 30,00,000 रुपये. किंवा जर तुम्हाला फ्लॅटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची झाली, फ्लॅटमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी तुम्हाला मिनिमम 20,00,000 तरी असायला हवे. अजून आणखीन काही अशा इन्व्हेस्टमेंटचे टाइप आहेत. तर त्याच्यामध्ये आपण बघायला गेलं तर इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी खूप पैसे जास्त लागतात. पण तेच इथे जर आपण इन्व्हेस्ट करायचं झालं, तर तुम्ही इथे स्टॉक मार्केटमध्ये सुद्धा इन्व्हेस्टमेंट करू शकता. ठीक आहे. इथे स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं झालं तर चांगल्या अशा कंपन्या आहेत, त्या सालानुसार वर्षानुवर्ष ग्रो करत आहेत. जसे की कंपनी आहे. चा शेअर झाला. टाटा स्टील आहे. हे नाव तुम्ही ऐकलं असतील. एच-डी-एफ-सी बँक, येस, एस-बी-आय बँक, अशा वेगवेगळ्या बँक सेक्टरच्या आहेत. एफ-एम-जी-सी सेक्टरच्या आहेत. अशा बरेचसे कंपन्या आहेत, त्या तुम्हाला मी पुढे दाखवणार आहेत. त्यामध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली, 5 ते 10 वर्षासाठी जर इन्व्हेस्टमेंट केली, तरी तुम्हाला तुमचं जे कॅपिटल आहे, ते 10 पट, 5 पट, 30 पट ह्या पद्धतीने वाढू शकतंय. ठीक आहे. जर कंपनी चांगली असली, कंपनी ग्रो करत असली, तर तुमचं जे कॅपिटल आहे, ते 5 ते 10 वर्षामध्ये ते दुप्पट, तिप्पट, 4 पट, 5 पट हे वाढतंय. इथे प्रत्येक शेअरची प्राइस ही वेगवेगळी असते. कंपनीच्या व्हॅल्युएशननुसार इथे प्रत्येक शेअरची व्हॅल्यू ही वेगवेगळी असते. प्रत्येक शेअरची किंमत सेम नसते. एक्झाम्पलसाठी आपण एक टाटा स्टीलचा शेअर ओपन करू इथे चार्टवरती. ओके. हा आहे टाटा स्टीलचा चार्ट आणि हा मी 1 डेची कॅन्डल इथे बघतोय. ठीक आहे.
चार्ट दिसतोय सर्वांना? आहे टाटा कंपनीचा चार्ट आणि एक कॅन्डल आहे 1 दिवसाची. मीन्स हा जो चार्ट आहे ओव्हरऑल हा डिसेंबर पासून बघतो मी आणि आता महिना कोणता चालू आहे? मार्च. डिसेंबर पासून मार्च पर्यंत टाटा स्टील जेव्हा डिसेंबरमध्ये किती प्राइस होती याची? 160 पर्यंत प्राइस होती. तीच आता आपण प्राइस बघितली तर किती आहे? 212. ठीक आहे. जर तुम्ही इथे इन्व्हेस्टमेंट केली असती, जर इथे तुम्ही 5,000 ची इन्व्हेस्टमेंट केली असती. ठीक आहे. समजा तुम्ही इथे 160 चे 10 शेअर बाय केले असते, तर किती झाले असते पैसे? कॅल्क्युलेट करा. आणि शेअर तुम्ही किती बाय करू शकता? एक शेअर सुद्धा तुम्ही इथे बाय करू शकता, 100 शेअर सुद्धा बाय करू शकता, 10,000 सुद्धा बाय करू शकता. ओके. समजा इथे तुम्ही 5,000 ची इथे 30 शेअर बाय केले असते, 30 शेअर बाय केले असते इथे डिसेंबर महिन्यात. म्हणजे मागील 2-3 महिन्याआधी जर तुम्ही फक्त 30 शेअर इथे बाय केले असते आणि सोडून दिले असते, इन्व्हेस्टमेंटसाठी सोडून दिले असते. 1 वर्षासाठी, 2 वर्षासाठी किंवा 3 वर्षासाठी. तर आज 3 महिन्यानंतर तुमच्या 5,000 चे किती झाले असते? किती वाढले होते बघा 160 पासून आता प्राइस किती गेली आहे? 212 पकडा. ओके. मायनस 212 करा. एक शेअरच्या मागे तुम्हाला किती प्रॉफिट झालं असतं? ₹50चं. ठीक आहे. 50 इंटू 30 केला आपण. मीन्स तुम्हाला किती 3 महिन्यात, फक्त 3 महिन्यात तुम्हाला ₹1,500 फायदा झाला असता. किती इन्व्हेस्टमेंटवर? फक्त 5,000च्या इन्व्हेस्टमेंटवर. ठीक आहे. असंच तुम्हाला जसं की तुम्ही सोनं, गोल्ड बाय करून ठेवता, जमीन बाय करताय, ठीक आहे. फ्लॅट बाय करता. त्याच प्रकारे तुम्हाला इथे शेअरमध्ये सुद्धा इन्व्हेस्टमेंट करायची असते. ठीक आहे. जर वर्षानुवर्षे तुम्ही बघितलं, आता जर मागील मी 3 वर्षाचा ग्राफ बघितला, ठीक आहे. मागील हा 3 वर्षाचा ग्राफ आहे, मी तुम्हाला दाखवतोय. 1 मिनिट. इथे 2022 मध्ये बघा टाटा स्टील ह्या कंपनीच्या शेअरची प्राइस किती चालू होती? लगभग 100 पर्यंत. इथे जर तुम्ही 20-30 हजाराची लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट केली असतील, मीन्स समजा इथे तुम्ही मार्केटमध्ये टाकून दिले असते, ₹30,000 इन्व्हेस्ट केले असते आणि सोडून दिलं असतं लाँग टर्मसाठी 3-4 वर्षासाठी. ठीक आहे. किंवा तुमच्या एज्युकेशनसाठी, तुमच्या मुलांच्या एज्युकेशनसाठी एक इन्व्हेस्टमेंट करून ठेवली असती किंवा इन फ्युचरसाठी ठेवली असती. तर तीच आज जर 2022 नंतर 2026 मध्ये त्याची व्हॅल्यू किती होती? 212. मीन्स इथे डबल झाली होती. जिथे तुमचं 30,000 इन्व्हेस्ट केले होते, तेच आता किती डबल झाले होते. त्याची व्हॅल्यू आज ₹60,000 झाली असती. ठीक आहे. ह्याला म्हणतात इन्व्हेस्टमेंट. इथे इन्व्हेस्टमेंटचा सुद्धा प्रकार आहे. हा झाला इन्व्हेस्टमेंटचा प्रकार. जिथे आपण बाय करून 1 महिन्यात सुद्धा विकू शकतो. तो शेअर 1 वर्षात विकू शकतो, 10 वर्षात विकू शकता किंवा लाईफ टाईमसाठी ठेवू शकतो. जेणेकरून तुमच्या पुढील फ्युचरमध्ये मुलं होतील तुम्हाला, त्यांच्यासाठी उपयोगी येतील. ठीक आहे. एखादा जेव्हा तुम्ही शेअर बाय करता, तो तुम्ही किती होल्ड करू शकता 1 वर्षासाठी, 10 वर्षासाठी, 20 वर्षासाठी, 50 वर्षासाठी आणि वर्षानुवर्षे जर आपण बघितली, तर शेअरची प्राइस काय होते? वाढत जाते. ठीक आहे. आता जर अजून मागे येऊया आपण मार्केटमध्ये. ठीक आहे. आणखीन मागे येऊया. जेव्हा कोरोनाचा काळ चालू होता 2020 साली, 2020 साली ह्या शेअरची प्राइस किती होती? ₹20. ज्यांनी ते ₹20 चे शेअर बाय केले असतील, ठीक आहे. ज्यांनी ते ₹20 इन्व्हेस्टमेंट केली असेल, ₹20 चे असे 500 जरी इथे शेअर घेतले असते तुम्ही, 500 शेअर घेतले असते ₹20 चे, तर मिनिमम इन्व्हेस्टमेंट किती झाली असते तुमची? 25,000. आणि त्याचं रिटर्न किती असतात?
किती पटीने रिटर्न आहे? 10 ते 12 पटीने इथे रिटर्न आहे. 25,000चे किती झाले असते? अंदाजे आकडा सांगतोय तुम्हाला मी, 1,00,000च्या वर तुमचं प्रॉफिट इथे झालं असतं. अवघ्या किती वर्षात? 5 वर्षात. 2020 पासून 2025-26 पासून 5 ते 6 वर्षात तुम्हाला किती पट रेट आलं असतं तुम्हाला इथे? 10 ते 12% रिटर्न आलं असतं. सॉरी 10 ते 12% नाही, 1000% पेक्षा जास्त तुम्हाला इथे रिटर्न आला असता. हे 25,000चे तुम्हाला किती झाले असते? 2-3 लाख झाले असते. हे आहे इन्व्हेस्टमेंटची टाइप आहे. ह्याला म्हणतात इन्व्हेस्टमेंट टाइप. जेव्हा तुम्ही शेअर एखादा बाय करताय आणि तो 5 वर्ष, 10 वर्ष किंवा 6 महिनेसाठी होल्ड करून ठेवता. ह्याला म्हणतात कॅश कॅश मार्केटमध्ये बाय करणं. इथे तुम्ही 1 शेअर सुद्धा बाय करू शकता, 10 सुद्धा बाय करू शकता, 20 सुद्धा बाय करू शकता. तुमच्यावर डिपेंड आहे तुम्ही कितीची इन्व्हेस्टमेंट करता किंवा अदर ऑप्शन आहे तुम्ही प्रत्येक महिन्याला 5-5 शेअर बाय करू शकता, ज्याला म्हणतात एस-आय-पी नुसार. प्रत्येक महिन्याला जरी तुम्ही 5-5 शेअर बाय करत गेले, तरी महिन्याभर तुमचे वर्षभरात किती शेअर होतात? 50च्या वर शेअर होतात जमा तुमच्याकडे. ह्याला म्हणतात सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट. जेव्हा आपण 5-5, 5-5 प्रत्येक महिन्याला 5-5 शेअर बाय करतोय, ठीक आहे? त्याला म्हणतात एक सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट. तर कोणत्या शेअरमध्ये बाय आणि सेल करायचं, कोणत्या शेअरमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची, हे सुद्धा आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत. सध्या समजून घेऊया की मार्केट काय आहे? इथे कशामध्ये ट्रेडिंग होते? इथे होते कंपनीमध्ये, ज्या वेगवेगळ्या कंपन्या आहेत. ओके. तिथे मी शो केल्या आहेत. ह्या आहेत इंडियन मार्केटच्या कंपन्या. अशा बऱ्याचशा आहेत तिथे. जसे की रिलायन्स आहे. रिलायन्स नाव किती जणांनी ऐकलं आहे? रिलायन्स आहे, एच-डी-एफ-सी बँक आहे, आय-सी-आय-सी बँक, टी-सी-एस, ॲक्सिस बँक, आय-टी-सी, डिक्सॉन, भारती एअरटेल. हे जे मी समोर नाव दाखवतोय, तुम्हाला प्रत्येक जणांनी इथे नाव ऐकलं असेल हे. इंडियन ऑइल आहे, कोटक बँक आहे, ओ-एन-जी-सी, ऑइल कंपनी आहेत. ठीक आहे. हे आहे इंडियन, जे आपण पेट्रोल, जिथे आपण पेट्रोल भरतोय मार्केट बाईकमधून जिथे पेट्रोल भरतोय. इंडियन ऑइल सर्वांनी नाव ऐकलं असेल. ठीक आहे. इथे जर 2024 साली तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली असती, तर एका शेअरची प्राइस किती होती? ₹80. आणि आता किती आहे? 187. ठीक आहे. मीन्स इथे तुम्ही जर 10,000ची इन्व्हेस्टमेंट केली असती, तर इथे तुमचं 2 वर्षात तुम्हाला 100% रिटर्न मिळाले असते. ह्याच्यामध्ये सुद्धा टाइप आहेत. बाय आणि सेल करण्याचे टाइप आहेत. जसं की मी आता तुम्हाला कधीशी हे दाखवलं. ह्याला म्हणतात लाँग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी आपण बाय करून, होल्ड करून ठेवून देतो. ह्याच्यासाठी कसलाही चार्जेस लागत नाही. त्याच्यानंतर बाकीचे 2 टाइप येतात. ते कसले आहेत? ते सुद्धा पी-पी-टीवर बघूया. हे इंडियन मार्केटचे सुद्धा ट्रेडिंगचे टाइप आहेत. फर्स्ट आहे इंट्राडे ट्रेडिंग. इंट्राडे ट्रेडिंगमध्ये आपण काय करतोय? ज्या दिवशी बाय करतोय मार्केटमध्ये, त्याच दिवशी सेल करतो. ठीक आहे. इंट्राडे ट्रेडिंगला काय म्हणतात? ज्या दिवशी आपण मार्केटमध्ये बाय करतो, त्याच दिवशी ते सेल करतोय. ठीक आहे. आणि इंट्राडे करण्यासाठी आपल्याला मार्केटमध्ये मार्जिन सुद्धा मिळतंय. जो आपला ब्रोकर असतो, जिथे आपण बाय आणि सेल करतो ज्या ब्रोकरमध्ये, तिथून आपल्याला इंट्राडे ट्रेडिंगसाठी काय मिळतंय? मार्जिन मिळतं. मीन्स काय? जर तुम्हाला कॅश मार्केटमध्ये जसं इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी 10 शेअर खरेदी करण्यासाठी जर ₹10,000 ची गरज असेल, ₹10,000 लागत असतील, जे आपण कॅशमध्ये बाय करतोय, ठीक आहे. लाँग टर्मसाठी इन्व्हेस्टमेंट करतो किंवा 2 दिवसासाठी, 1 आठवड्यासाठी, 1 महिन्यासाठी, तेव्हा आपल्याला कॅश प्राईस हवी असते. त्याला म्हणतात कॅश मार्केट, ठीक आहे.
तिथे आपल्याला काय करावं लागतं, जेवढी प्राईज आहे सेल, जेवढी शेअरची प्राईज आहे, तेवढीच अमाउंट आपल्याला पे करावी लागते. जसं की ते ₹10,000 असतील, तर 10,000. बट इंट्राडेमध्ये काय आहे, इंट्राडेमध्ये काय करायचं असतं, इंट्राडेमध्ये एक ऑप्शन येतो, त्याला म्हणतात मार्जिन. इथे आपल्याला मार्जिन लागतं. जिथे आपण कॅश मार्केटमध्ये 10 शेअरचे 10,000 देतो, तिथेच इंट्राडेमध्ये आपल्याला एकाच दिवशी जर बाय आणि सेल करायचं असेल, तर तिथे आपल्याला फक्त ₹1,000च लागतात. सेम डे जेव्हा आपण बाय आणि सेल करतो, तिथे आपल्याला मार्जिन मिळतं. कोणत्या-कोणत्या ब्रोकरमध्ये 2x मिळतं, 5x मिळतं, 10x मिळतंय. ह्याचा मार्जिनचा अर्थ काय? जिथे आपल्याला कॅश मार्केटमध्ये 10 शेअर खरेदी करण्यासाठी ₹10,000 लागत होते. तिथे इंट्राडेसाठी आपल्याला फक्त ₹1,000च लागतात. मीन्स काय, जर तुमच्याकडे कॅपिटल कमी असेल, तरी तुम्ही इंट्राडे ट्रेडिंग करू शकता. मीन्स तुम्ही आज बाय आणि आजच सेल करू शकता. ते बाकी आहे स्विंग ट्रेडिंग. हा आहे सेकंड टाइप स्विंग ट्रेडिंग. इथे आपल्याला जेवढं शेअरची प्राइस चालू आहे, तेवढे पैसे पे करावे लागतात. जसे की एखाद्या शेअरची प्राइस चालू असेल ₹50. तुम्हाला जर 2 शेअर घ्यायचे असतील, बाय करून ठेवायचे असतील, तर तुम्हाला 2 शेअरचे किती द्यावे लागतील? ₹100. ठीक आहे. जर तुम्हाला 5 शेअर घ्यायचे असतील, 5 शेअरचे किती होतील? 50 इंटू 5 करा. कमेंटमध्ये टाका. 5 शेअरचे 250 होतील. बरोबर? आणि जर तुम्हाला 10 शेअर बाय करायचे असतील, तर तिथे होतील ₹500. ह्याला म्हणतात कॅशमध्ये बाय करणं. मीन्स काय, जेव्हा पण आपण स्विंग ट्रेड करतो, स्विंग ट्रेडचा अर्थ समजून घ्या. स्विंग ट्रेड म्हणजे काय? जिथे आपण काही दिवस शेअर होल्ड करू शकतो. ठीक आहे. जर तुम्ही एखादा आजच्या दिवशी शेअर बाय केला, समजा टाटा स्टीलचा शेअर तुम्ही आज बाय केला, त्याच्यानंतर तुम्हाला वाटलं की काही दिवसानंतर मला विकायचा आहे, एखाद्या आठवड्यानंतर किंवा एखाद्या महिन्यानंतर. जर तुम्हाला शेअर तो विकायचा असला, तर तुम्ही तिथे विकू शकता. 30 किंवा 2-3 महिन्याच्या आत जो आपण शेअर विकतोय, त्याला म्हणतात स्विंग ट्रेडिंग. ठीक आहे. त्याच्यानंतर टाइप आहे पोझिशनल ट्रेडिंग. इथे आपण शेअर काही महिने, काही वर्ष आपण होल्ड करू शकतो. जसं की आपण लाँग टर्म इन्व्हेस्टमेंटचा चार्ट मगाशी बघितला. त्याला म्हणतात पोझिशनल ट्रेडिंग. जे लोक इन्व्हेस्टमेंट करून ठेवतात, शेअरमध्ये एखादे इन्व्हेस्ट करतात, काही महिन्यांसाठी, काही वर्षांसाठी, त्याला म्हणतात पोझिशनल ट्रेडिंग आणि लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट. लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी आपल्याला जेवढ्या शेअरची ती प्राईस चालू असते मार्केटमध्ये, तेवढेच पैसे पे करावे लागतात. आणि इंट्राडेसाठी काय करावं लागतं? इंट्राडेसाठी आपल्याला मार्जिन मिळतं. ज्या शेअरची कॅश मार्केटमध्ये प्राईस चालू असेल, ₹10,000 आपल्याला जर पे करावे लागत असतील, पोझिशनल ट्रेडिंगसाठी, स्विंग ट्रेडिंगसाठी, तिथेच इंट्राडेसाठी आपल्याला पूर्ण पैसे पे करावे लागत नाही. तिथे आपण 1,000 मध्ये सुद्धा बाय आणि सेल करू शकतो. ज्या शेअरसाठी आपण स्विंग ट्रेडिंगसाठी, लाँग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी ₹10,000 पे करतो, तिथेच आपण इंट्राडे ट्रेडिंगसाठी फक्त 1,000 मध्ये बाय आणि सेल करू शकतो. ह्याला मार्जिन मिळतं त्याच्यामुळे. ठीक आहे. सेम इंट्राडेमध्ये सेकंड टाइप आहे स्कॅल्पिंग. इंट्राडेमध्येच दुसरा टाइप येतो स्कॅल्पिंग. स्कॅल्पिंग काय? जिथे आपण कमी टाईममध्ये बाय आणि सेल करतो. जसं की 5 मिनिटाच्या आत, 5-10 मिनिटाच्या आत आपण एखादी एंट्री घेतो आणि ती 5 किंवा 10 मिनिटाच्या आतच क्लोज करतो. त्याला म्हणतात स्कॅल्पिंग ट्रेडिंग. ते इंट्राडे ट्रेडिंगचा अर्थ काय? जिथे आपण एखादा शेअर सेम दिवशी बाय करतो आणि त्याच दिवशी सेल करतो. ह्याला म्हणतात इंट्राडे ट्रेडिंग. जो शेअर आपण सेम डे बाय करतो आणि सेल करतो. सेकंड टाइप आहे त्याचाच स्कॅल्पिंग. जिथे आपण एखादा सेल बाय करतो आणि 5 किंवा 10 मिनिटाच्या आत तो सेल करतोय किंवा 1 तासाच्या आत सेल केला तरी हरकत नाही. बट 5-10 मिनिटाच्या आत जेव्हा आपण त्याला सेल करतो, त्याला म्हणतात स्कॅल्पिंग ट्रेडिंग. आणि इंडियन मार्केटमध्ये दोन्ही ट्रेडिंगसाठी हे मार्जिन अवेलेबल आहे. बाकी जर तुम्हाला स्विंग ट्रेडिंग करायची असेल, लाँग टर्मसाठी शेअर होल्ड करायचा असेल, तर काय करावं लागणार?
एखादा शेअर जो बाय सेल करणार त्याची पूर्ण अमाउंट तुम्हाला पे करावे लागणार. हे जे शेअर आहेत, ते बाय आणि सेल करण्यासाठी आपल्याला कसली गरज असते? डीमॅट अकाउंटची गरज लागते. ठीक आहे. जसं की आपलं बँकेमध्ये अकाउंट असतंय, बँकेचं अकाउंट असतंय, त्याच टाइपमध्ये हे शेअर बाय करण्यासाठी किंवा लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी डीमॅट अकाउंटची गरज असते. बरोबर. मग ते डीमॅट अकाउंट ओपन कोणत्या ब्रोकरमध्ये करायचं, हे तुम्हाला ह्याची लिंक डीमॅट अकाउंट ओपन कसं करायचं, हे मी तुम्हाला उद्याच्या लेक्चरमध्ये सांगणार आहे. ठीक आहे. एक प्रॉपर ब्रोकर आहे जो मुंबईमध्ये आहे. त्यांचं ऑफिस एका ब्रोकरचं ऑफिस मुंबईमध्ये आहे. तिथे तुम्हाला जाण्याची आवश्यकता नाही. तुम्हाला ऑनलाईन डीमॅट अकाउंट ओपन करून दिलं जाईल आणि काही ठिकाणी डीमॅट अकाउंट ओपन करण्याचे चार्जेस घेतात. बट तुम्ही माझा क्लास अटेंड करताय, त्यामुळे तुम्हाला जे डीमॅट अकाउंट आहे, ते एकदम फ्रीमध्ये ओपन करून दिलं जाईल. ठीक आहे. काही ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर डीमॅट अकाउंट ओपन करण्याचे चार्जेस खूप घेतात. तर जे काही माझे क्लास अटेंड करून डीमॅट अकाउंट ओपन करणार आहेत, त्यांच्यासाठी पूर्ण फ्री असणार आहे प्रोसेस. आणि ज्यांचं ऑलरेडी डीमॅट अकाउंट आहे, त्यांनी तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये पैसे ॲड करू शकता किंवा लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट करू शकता. हा जो क्लास चालणार आहे, हा आपला 6 दिवस क्लास चालू राहणार आहे. होलीमध्ये आपला जो क्लास असणार आहे, त्याला सुट्टी असेल, फक्त 1-2 दिवस सुट्टी असणार क्लाससाठी. बाकीचे जे अदर डेज असतील, त्यामध्ये आपला कंटिन्यू क्लास चालू आहे. ते ह्याच्यानंतर उद्या बघा, उद्या जरी सुट्टी असली, तरी तुमचं डीमॅट अकाउंट ओपन केलं जाईल. जर क्लास अटेंड झाला नाही हा, तरी एक मी लिंक पाठवेल डीमॅट अकाउंटची. त्याच्यासोबत मी तुम्हाला एक नंबर पाठवेल मॅडमचा. त्यांना फक्त माझं नाव सांगायचं आहे. ठीक आहे. जेव्हा तुम्ही माझं नाव सांगणार, तेव्हा जी काही तुमची प्रोसेस असणार आहे डीमॅट अकाउंट ओपन करण्याची, ती एकदम मोफत होईल, फ्री ऑफ कॉस्ट होईल. किंवा ज्यांचं डीमॅट अकाउंट नाही, त्यांनी मला पर्सनली आता जरी मेसेज केला, तरी मी तुमचा कॉन्टॅक्ट पुढे ब्रोकरकडे शेअर करेन. आणि जो ब्रोकर असणार आहे, तो आपल्या मोबाईलवर अवेलेबल असणार आहे. मोबाईलमध्ये ॲप्लिकेशन त्यांचं असणार आहे. नाव तुम्हाला मी नंतर सांगेल. ते प्ले स्टोअरवर सुद्धा आपला जो इंडियन मार्केटचा ब्रोकर आहे, तो अवेलेबल आहे. सेबी रजिस्टर असणार आहे. सेबी रजिस्टर मीन्स जो इंडियामध्ये जे काही ब्रोकर आहेत, त्यांच्यावर जे निगराणी ठेवतात, एक व्यवस्था आहे सेबीची. त्यांच्या अंडर सुद्धा ते काम करतात, जो आपला ब्रोकर आहे तो. ठीक आहे. ज्यांना डीमॅट अकाउंट ओपन करायचे असतील, इंडियन मार्केटमध्ये बाय सेल करायचं असेल किंवा लाँग टर्मसाठी इन्व्हेस्टमेंट करायची असेल फ्युचरसाठी, त्यांना डीमॅट अकाउंट ओपन करावंच लागणार आहे. त्याच्याशिवाय तुम्ही इंडियन मार्केटमध्ये बाय सेल करू शकत नाही. ज्यांना अकाउंट ओपन करायचे आहेत, त्यांनी मला पर्सनली मेसेज पाठवा किंवा मी ग्रुपमध्ये एक लिंक पाठवून देईल. त्याच्यानंतर जर डीमॅट अकाउंट ओपन करण्यासाठी काही अडचण आली, तरी तुम्ही मला मेसेज करू शकता. भेटूया आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये. उद्या होली असणार आहे. ठीक आहे. होलीच्या दिवशी सुट्टी असेल क्लाससाठी उद्या किंवा परवा. त्याच्यानंतर कंटिन्यू आपला क्लास हा चालू राहणार आहे.